विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 2026 जानेवारी ते एप्रिल हे चालू घडामोडी घेतलेले आहेत. एकदम डीप लेवल, एकदम हेवी लेवल प्रश्न. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्यावर व्हिडिओवर अगोदर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आपला. जानेवारी 2026 मध्ये भारताचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ते मित्रांनो, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आपला. 2026 मध्ये महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षण मजबूत करण्यासाठी किती क्रीडा शिक्षक पदांना मंजुरी देण्यात आली आहे? तर ते 4860 इतक्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आपला. 2026 मध्ये ऑप्टिंग आउट पर्याय कायमचा रद्द करण्याचा निर्णय कोणत्या आयोगाने घेतला आहे? तर तो महाराष्ट्र लोकसेवा आयोग याने घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आपला. 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या योजनेत ई-केवायसी मुळे लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत? तर ते लाडकी बहीण ह्याच्यामुळे अपात्र ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 5 आपला. 2026 मध्ये मुंबईतील म्हाडा लॉटरीमध्ये किती घरांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे? तर ते 610 घरात कपात करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आपला. 6 आपला. 2026 मध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील घराच्या किमतीत किती टक्के कपात जाहीर करण्यात आलेली आहे? तर ते 7.5% कपात करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. 2026 मध्ये महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकामुळे किती दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आले होते? तर ते 4 दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आलेली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आपला. 2026 मध्ये पुण्यात अग्निवीर भरती रॅली कोणत्या केंद्रात आयोजित करण्यात आली आहे? तर ते बॉम्बे इंजिनियर ग्रुप केंद्र येथे आयोजित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आपला. 2026 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ढोल ताशा पथकाचे नाव काय होते? तर ते गजवर्क ध्वज पथक हे होते. प्रश्न क्रमांक 1 आपला एक उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. 2026 मध्ये महाराष्ट्र अर्थसंकल्पात राज्याला कोणत्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेण्याचे उद्दिष्ट मांडले गेले आहे? तर ते $1 ट्रिलियन हे त्याचे नेण्याचे उद्दिष्ट मांडले गेलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आपला. 2026 मध्ये भारताच्या प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ते तुहिनकांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आपला. 2026 मध्ये भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ते पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. 2026 मध्ये भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोणाची निवड झाली आहे? तर ते सी.पी. राधाकृष्ण. प्रश्न क्रमांक 14. 2026 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहे? तर ते राजकुमार गोयल हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15 आपला. 2026 मध्ये राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर ते गृह सुगम पोर्टल हे सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 आपला. 2026 मध्ये महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आलेले आहे? तर ते ऑपरेशन सायबर कवच हे सुरू करण्यात आलेले आहे सायबर गुन्ह्यासाठी. प्रश्न क्रमांक 17. 2026 मध्ये पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत किती युनिट योजना मोफत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? तर हे मित्रांनो 300 युनिट हे मोफत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 18. 2026 मध्ये मिशन कर्मयोगी अंतर्गत वैज्ञानिकासाठी क्षमता विकास कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? तर तो कार्मिक मंत्रालय यांनी सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. 2026 मध्ये भारतातील टोल नाके पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी कोणती अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे? तर ते 28 फेब्रुवारी 2026 हे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 20.
2026 मध्ये राष्ट्रीय नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? तर तो 21 एप्रिल साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21 आपला, 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहरात नवीन डेटा सेंटर पार्क उभारण्याची घोषणा केली आहे? तर ते मित्रांनो नागपूर येथे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 आपला, जानेवारी 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या मोहिमेअंतर्गत देशभरातील सरकारी कार्यालयाचे संपूर्ण डिजिटायझेशन सुरू केले आहे? तर ते स्मार्ट प्रशासन अभियान हे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 23 आपला, 2026 मध्ये महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात नवीन संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात मंजुरी मिळाली आहे? तर ते मित्रांनो पुणे येथे येथे मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 24, एप्रिल 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या देशासोबत नवीन सागरी सुरक्षा करार केलेला आहे? तर तो मित्रांनो फ्रान्स सोबत केलेला आहे करार. प्रश्न क्रमांक 25, 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी विशेष निधी जाहीर केलेला आहे? तर ते मित्रांनो गोदावरी याच्यासाठी विशेष जाहीर नदी केलेला आहे निधी. प्रश्न क्रमांक 26 आपला, 2026 मध्ये भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून नवीन वंदे भारत रेल्वे सुरू केली आहे? तर ते मित्रांनो नागपूर येथून केलेले सुरू वंदे भारत रेल्वे. प्रश्न क्रमांक 27, 2026 मध्ये भारताच्या नवीन परराष्ट्र सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते विक्रम मिस्त्री यांची करण्यात आलेली आहे नियुक्ती. प्रश्न क्रमांक 28 आपला, महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तो महागेल त्याला सौर पंप योजना आहे. महागेल त्याला जो योजनेत बसेल त्याला सौर पंप योजना हा भेटत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा. प्रश्न क्रमांक 29, 2026 मध्ये भारताने कोणत्या राज्यात नवीन सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे? तर तो मित्रांनो गुजरात येथे दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 30, 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात नवीन फिल्म सिटी विस्तार प्रकल्प जाहीर झालेला आहे? तर तो मुंबई येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 31 आपला, 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या मोहिमेअंतर्गत महिलांना ड्रोन प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले आहे? तर ते नमो ड्रोन दीदी योजना हे देण्यात आले आहे. नमो ड्रोन दीदी योजना. प्रश्न क्रमांक 32, 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे? तर तो मित्रांनो ठाणे येथे मांडण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 33, 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या क्षेत्रात ग्रीन एनर्जी कॉरिडॉर विस्तार प्रकल्प सुरू केलेला आहे? तर तो मित्रांनो सौर ऊर्जा हे प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 34, 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात नवीन इलेक्ट्रिक बस प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? तर तो मुंबई येथे करण्यात आलेला आहे. मुंबई. प्रश्न क्रमांक 35, 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या राज्यात नवीन सुरक्षा कॉरिडॉर विस्तार योजना जाहीर झाली आहे? तर तो मित्रांनो उत्तर प्रदेश येथे जाहीर झालेली आहे. प्रश्न क्रमांक 36, 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे? तर तो पोलीस विभागात मोठा निर्णय घेतलेला आहे वापरण्याचा. प्रश्न क्रमांक 37 आपला, 2026 मध्ये भारताने कोणत्या मोहिमेअंतर्गत नवीन हवामान उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर तो पृथ्वी निरीक्षण मोहीम हे केलेला आहे. पृथ्वी निरीक्षण मोहीम. प्रश्न क्रमांक 38, 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात नवीन फिनटेक हब सुरू करण्यात आलेला आहे? तर तो मुंबई येथे करण्यात आलेला आहे फिनटेक हब. प्रश्न क्रमांक 39,
2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या क्षेत्रात राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान विस्तारण्याची घोषणा केली आहे? तर ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स हे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 40. 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहरात नवीन पोलीस प्रशिक्षण अकॅडमी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तो मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आपले 40 प्रश्न कंप्लीट झाले. 40 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.